श्री स्वामी समर्थ। टिप नंबर 1, किचनचा ओला कचरा टाकण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये एक छोटासा डस्टबिन ठेवावा। त्याला दररोज प्लास्टिकची बॅग लावावी। आता या बॅगेत ओला कचरा टाका। ही बॅग दररोजच्या दररोज बदला। टिप नंबर 2, बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात पांढरा शुभ्र होतो। तसेच भात शिजवताना तूप किंवा तेल टाकून लिंबू रस, खडा मसाला आणि मीठ टाकावे। टिप नंबर 3, दररोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते। टिप नंबर 3, जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होतो। त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि यामुळे लठ्ठपणा देखील वाढतो। टिप नंबर 4, आपल्या घरामध्ये जर बोरवेलचं पाणी असेल तर नळांना पांढरे शुभ्र डाग पडतात। व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात। टिप नंबर 5, बडीशोप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो। उपयुक्त टिप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। टिप नंबर 5, जे लोक चष्मा घालतात त्यांनी रोज कच्चा कांदा जेवणामध्ये जरूर खावा। टिप नंबर 6, निरोगी आरोग्यासाठी आहारात साखर काढून टाका आणि मिठाचे सेवन देखील कमी करा। त्याऐवजी सलाद आणि काळे मीठ आहारामध्ये जास्त वापर करा। टिप नंबर 7, दोडक्याची भाजी बनविताना दोडका चिरताना थोडासा खाऊन पाहावा, कारण दोडका शिळा असेल तर दोडका हा कडू लागतो। यासाठी दोडका चेक करून मगच दोडक्याची भाजी बनवावी। टिप नंबर 8, उन्हात वाळवून ठेवलेले 1 चमचा कारल्याचे चूर्ण रोज सेवन केल्याने मधुमेहापासून आराम मिळतो। टिप नंबर 9, पावसाळ्यामध्ये घरात खूपच जास्त प्रमाणात माशा आणि चिलटे येतात, तर अशा वेळेस एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर घेऊन त्यात थोडेसे पाणी मिक्स करून घरात स्प्रे केल्याने घरामध्ये येणाऱ्या माशा किंवा चिलटे अजिबात येत नाहीत। टिप नंबर 10, मधुमेह असेल तर आळशीच्या बिया खाव्यात। यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते। अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 11, जर कुठल्याही प्रकारची गाठ शरीरावरती असेल आणि ती जातच नसेल तर अशा वेळी गुळवेलाची पावडरचे पाण्यामध्ये मिसळून पिल्याने देखील शरीरावरील कोणतीही गाठ असेल तर ती गाठ हळूहळू कमी होते। ही पावडर तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये देखील मिळेल, तर हा उपाय करून बघा। हळूहळू ही गाठ नाहीशी देखील होईल।